हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही चाललो आहे आता गार्डनमध्ये आणि लिफ्ट आहे तर डायरेक्ट गार्डनला पण जाते, त्यामुळे लिफ्टनेच चाललो आहे. तसं तर जिन्यानेच जायचं होतं, पण संचित म्हणला नको लिफ्टने जाऊ, त्यामुळे चाललो आहे लिफ्टने. जिन्याने गेले की तेवढाच पायाचा पण व्यायाम होतो आहे आणि शक्यतो आम्ही लिफ्ट नाही वापरत जास्त, जिन्यानेच जाणं येणं असतं. इथं बघू शकता संचित खेळत बसलाय गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये सगळं व्यायाम वगैरे करायचा आहे. मी आले की काय ना काय करत बसत असते. संचित खेळत असतो, त्याला जे खेळायचं आहे ते, आणि मला व्यायाम वगैरे करायचं भरपूर काय काय ते करत बसत असते. त्यामुळे दोघांचं पण खेळणं पण होतं, माझा व्यायाम पण करून होतो. आणि गार्डन कसं सोसायटीमध्ये जवळ खालीच असून येऊ वाटत नाही. यायला पाहिजे तसं तर, पण आळसच येतो, नकोच वाटतं संध्याकाळच्या वेळेस गार्डनला यायला. आणि आता ठरवलंच होतं आजपासून गार्डनला रोज संध्याकाळी 5-5:30 वाजता यायचं संचितला घेऊन. संचित पण खेळेन आणि माझं पण थोडंसं व्यायाम वगैरे करून होईल. त्यामुळं आणि माझं काही मी योगा करतच असते, पण संचितसाठी खरं तर गार्डनला यायचं आहे. संचित काय करतोय, होमवर्क वगैरे झाला करून की सारखा मोबाईलमध्ये बघत बसतो. तेवढंच गार्डनमध्ये आले की 1 तास तर सहज खेळतो आणि खेळणं पण होते आणि मोबाईलमध्ये बघणं पण कमी होते. त्यामुळे त्याच्यासाठी तर गार्डनला यायचं आहे. स्लाईड खेळून झाला, इथं खेळत बसलाय, झुला झुला खेळायला आवडतं त्याला. नंतर इथं मी थोडंसं व्यायाम करत बसले होते. अशा कपड्यावर काही व्यायाम करायला येत नाही, पण मी संचितला स्कूलला सोडून आले, घेऊन आले, त्यामुळे मी कपडे नंतर चेंज केलेच नव्हते, तसेच बसले होते. तर अशा कपड्यावर काही येत नाही करायला, तरी पण करत बसले होते आपलं थोडंसं. उगाच बसण्यापेक्षा आपलं थोडंसं म्हणलं चला करून घ्यावं थोडंसं, आपलं तेवढंच व्यायाम केलेला चांगलाच असतो. हे सगळं आहे तर ते नवीन बसवले. अगोदर थोडंसं जुनं होतं, आता नवीन बसवले. आत्ताच बसवले, जवळपास एक 3-4 महिने तर झाले असतील. आणि तसं पण इथं कोण एवढं व्यायाम केलेलं दिसत नाही. सकाळच्या वेळेस पण कोण नसतं आणि संध्याकाळच्या वेळेस पण कोण नसतं. लहान मुलंच आपलं टाईमपास म्हणून काहीतरी करत असतात. नाहीतर सगळं रिकामच असतं. कोण एवढं आवड नाही बहुतेक कोणाला व्यायाम करायची. आपलं तरी पण बसवलंय. जिम आहे, जिमला दिसतात बऱ्यापैकी गेलेली. पण मी काही जिमला वगैरे जात नाही. आपलं इथंच येऊन काहीतरी थोडंफार करायचं. संचित करतोय सायकलिंग. पाय तर काही पोहोचत नाही, तरी पण चाललं होतं आपलं टाईमपास किंवा आपलं मज्जा म्हणून करत होता. थोडंसं सगळं झालं. गार्डनमध्ये जवळपास 1 तास 1.5 तास तर आम्ही होतो. नंतर घरी आले. घरी आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता सगळे कपडे वगैरे होते. मशीन लावली होती. तर मशीन लावली का 1-2 दिवसांनीच कपड्यांच्या घड्या घालायचा योग येतो. कारण कपडे काय पटकन वाळत नाही आणि थंडीमुळे आता जास्तच गार वाटतात. त्यामुळे कपड्यांच्या घड्या घातल्या, मशीनमध्ये ठेवलं. स्वयंपाक बनवायचा आहे संध्याकाळचा. इथं बीट आहे, लसूण सोलून ठेवला आहे, फ्रुट्स होते आणि शुक्रवारचं इथं भरपूर असं काही काही खायला मिळतं. त्यामुळं काय काय आणलं होतं, चिकली वगैरे आणली होती आणि आता स्वयंपाक बनवायला घेते. स्वयंपाकामध्ये बीटची सुकी भाजी बनवते आणि मक्याच्या भाकरी. पाणी गरम करायला ठेवलं आहे, तवा पण गरम करायला ठेवला आहे. पीठ आहे तर खूप दिवसाचा आहे, त्यामुळे पिठाचा चिकटपणा जरा कमी झाला आहे. पिठाचा चिकटपणा जर गेला असेल तर एकदम कडक असं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर मग पीठ मळून घ्यायचं. असं केलं की काय होतं, पिठाला चिकटपणा येतोय. फक्त एवढंच की गरम असल्यामुळे थोडं हळूहळू मळून घ्यायचं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. किती जरी पिठाला चिकटपणा नसेल आणि पिठामध्ये गरम पाणी उकळलेलं टाकलं की एकदम छान पिठाला चिकटपणा येतो. भाकरी पण खूप मस्त मऊ होतात आणि मुळात टमटमीत फुगतात पण. भाकरी बनवून झाली. 2च भाकरी करायच्या होत्या, त्यामुळं आपलं 2च. आणि कसं पिठाला चिकटपणा नसेल ना, तर जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढं पीठ मळून घ्यायचं एकदमच. कारण सारखं सारखं गरम पाणी करून मळण्यापेक्षा एकदमच जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढं पिठामध्ये मळून घ्यायचं गरम पाणी करून, आणि भाकरी पाहिजे तेवढा करू शकता तुम्ही. भाकरी झाली थापून माझी आणि छान मक्याच्या भाकरी चवीला लागतात. आता येताना ह्या वेळेस काही पीठ वगैरे आणलं नव्हतं. गाडी वगैरे असली की आणायला सामान बरं वाटतं. तेच एसटीने यायचं म्हणलं की सामान जास्त आणायला येत नाही, त्यामुळे थोडं म्हणण्यापेक्षा काहीच आणलं नव्हतं आम्ही सामान आता गावावरून येताना. हे मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही मका पीठ आणलं होतं तेव्हाचं हे पीठ आहे आणि त्यामुळंच भरपूर महिने झाले, जवळ भरपूर महिने नाही 1.5 महिना तर झाला असेल. तेव्हाचं पीठ आहे, त्यामुळे पिठाची चिकटपणा कमी होतोच. त्यामुळं आपलं पाणी गरम करून पीठ मळून घेतलं आणि बघू शकता इथं छान भाकरी तयार झाली आणि फुगले पण मुळात. नाहीतर जास्त दिवसाचे पीठ असले की भाकरी छान होत नाहीत, त्यामुळे गरम पाणी टाकून भाकरी करायच्या. एकदम छान भाकरी मऊ वगैरे होतात. आता तव्यामध्ये चाललं होतं बीट बनवायचं. वाटलं बीट सुरुवातीला छोटंच आहे, पण नंतर खिसून वगैरे घेतलं तर बीट वाटलं खूप जास्त झालं बीट, त्यामुळे नंतर कढईमध्येच त्याला फोडणी द्यायची. पहिली भाकरी झाली करून, दुसरी पण झाली भाकरी. लगेचच परात वगैरे घासून ठेवली, कट्टा पण पुसून घेतला आणि इथं आता लगेचच बीटला पण फोडणी द्यायची. बीटला स्वच्छ धुवून घेते आणि मग आता खिसून वगैरे घेते. तोपर्यंत भाकरी बघू शकता, भाकरी काही फुगलीच नाही. पहिली फुगली, दुसरी फुगली नाही भाकरी. फुटली होती भाकरी. एकदा भाकरी फुटली का मग भाकरी फुगत नाही, हवा जाते त्याच्यातून आणि त्यामुळं बऱ्यापैकी फुगली आणि एवढी पण
म्हणू शकत नाही आपण जास्त फुगली नाही. एकदम छान अशा भाकरी, मक्याच्या भाकरी छान लागतात खायला. संचितला पण आवडते भाकरी. आता बीटला स्वच्छ धुवून घेऊ. भांडी कसलीच ठेवत नाही मी. भांडी कसं स्वयंपाक परात वगैरे झाली की लगेच धुवून घेत असते मी. त्यामुळे भांडी काहीच नव्हती. इथं गाळणी ठेवली, काही कचरा वगैरे असेल तर ते त्यांनी गाळून घेत असते, खरकटं वगैरे, तर ती बाळणी तिथंच ठेवत असते. आता खिसणीने मस्त असं बीट खिसून घेऊया. दिसायला दिसत होतं लहान, पण खिसून भरपूर असे बीट झाले. तुम्ही बघू शकता की तिक कलर एकदम डार्क, एकदम रस पण आहे त्याच्यामध्ये भरपूर. लसूण पण बारीक करून घेतला, मसाले डब्बा आहे आणि कढई पण गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल पण टाकले. तेलकट जास्त खातच नाही त्यामुळे फक्त मोहरी टाकणार आहे मी. आणि एकदम सिंपल अशी बीटची भाजी बनवते. खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागते. जेवढं सिंपल असं बनवेल ना तेवढं छान लागतं खायला. आणि सवय पण झाली. मी ज्या गावी गेल्यावरच मी मसालेदार खात असते, ते पण मम्मीकडे असेल त्यावेळेस. नाहीतर आमच्या तिकडं सासरी पण असंच असतं जेवण. एकदम सिंपल असतं, जास्त तेलकट नसतं, जास्त मसालेदार नसतं. एकदम सिंपल असं भाज्या खात असतात. आम्ही मीठ तर खातो, तसं तिकडे मीठ पण जास्त खात नाहीत. मीठ पण एकदम कमी असतं. आणि इथं बघू शकता मी मोहरी टाकली, मग जिरे पण नाही टाकले, फक्त मोहरी टाकली. लसूण टाकायचा, टोमॅटो पण नाही टाकायचा आणि बारीक खिसलेलं बीट टाकायचं. शिजवायची काहीच गरज नाही, फक्त एक वाफ येऊ द्यायची. बीट काय तसं पण सॅलॅड म्हणून खातोच आपण कच्चं, त्यामुळे शिजवायचं अजिबात नाही. मीठ टाकून एक 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं आणि मस्त अशी आपली बीटची भाजी तयार झाली. संचितचं चाललं होतं कार्टून बघायचं, त्यामुळे त्याला विचारलं जेवण करतोय का, तर करतो म्हणला. त्यामुळे संचेसाठी लगेच ताट तयार केलं. इथं बघू शकता संचेसाठी मिठातली भाजी आणि इथं आमच्यासाठी थोडीशी चटणी टाकली होती. आणि एकदम मस्त अशी बीटची भाजी. हेल्दी असतं, मुळात बीट खाल्लेलं चांगलं असतं. आणि डायरेक्ट सॅलड म्हणून बीट खायला आवडत नाही मला आणि खाऊ पण वाटत नाही, त्यामुळे भाजीच बनवत असते मी. भाजी किंवा पराठा, बीट आणत असतो, खात असतो, पण भाजी किंवा पराठ्याबरोबरच असतं. चला तर आता संचितला जेवण चारून घेते आणि तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला. सुरुवातीला म्हणला मला बीटची भाजी खायची नाही आणि नंतर एक घास चारला की त्याला आवडली भाजी खायला, त्यामुळे नंतर त्याला आता चारून घ्यायला लागले. आणि खूप नाटकं असतात सुरुवातीला. हाताने तर खाणार नाही, मी चारते तरी आपण खाताना खूप तोंड वाकडं करून खात असतो. कार्टून बघत चाललं होतं आणि लाड येतो अधूनमधून. आता 2 दिवस सुट्ट्या, त्यामुळं कसं निवांतच आहे चालू. आता सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे संध्याकाळचं जेवण निवांत, झोपणं निवांत. त्यामुळे सुरुवातीला म्हणत होता मला बीट नाही खायचं. मी म्हणले एक घास खाऊन तर बघ. नंतर त्याला आवडलं, मग त्याला चारून वगैरे घेतलं जेवण वगैरे आणि एकदम छान आहे म्हणत होता. आम्ही जेवण करायला बसलो. तिळाची नाही, शेंगदाण्याची चटणी, बीटची भाजी आणि मक्याची भाकरी. चला तर या जेवण करायला. सर्दी झाली थोडीशी आणि सर्दी झाल्यामुळं मला चहा प्यायचा होता आणि संध्याकाळच्या वेळेस आता चहा करायला लागले. जवळपास संध्याकाळचे 1 9:30 तर होत आलेत. भरपूर असं अद्रक टाकून इथं ठेवला होता मी चहा. चला तर तुम्ही येऊ शकता संध्याकाळचा चहा प्यायला. आणि आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.